नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पितृपक्ष विशेष खानदेशी एडणी. खानदेशात एडणी म्हणजे मुगाच्या डाळीचं धिरडं. तर या धिरडीचं खानदेशाच्या पितृपक्षाच्या स्वयंपाकात फार महत्त्व आहे. तोपर्यंत स्वयंपाक पूर्णच होत नाही, म्हणून 2-2 किलो डाळ दळून आणतात. इथे आपण डाळ न दळताच बनवले आहेत. पाहूयात. तर मुगाच्या डाळीचं एडणी किंवा धिरडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी एवढी मूग डाळ घेतली आहे. 1 वाटीला थोडीशी कमीच आहे. मूग डाळ निवडून घेतली. मुगाची डाळ दळून आणतात तेव्हा धिरडी बनवतात आणि मस्त मऊ लुसलुशीत धिरडी होतात. इथे आपण डाळ न दळताच बनवणार आहोत, तरीसुद्धा मस्त अशी धिरडी होतील. तर डाळ मी एका भांड्यात घालून घेतली. स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. पाणी निथळून घेतलं आणि नंतर यात घालूया 1.5 ते 2 ग्लास एवढं पाणी आणि झाकण ठेवून 1 ते 1.5 तास डाळ भिजू देऊयात. वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास डाळ भिजवली तरीही चालेल. आता 1 तासानंतर चेक करून पाहूयात. तर इथे मला बरोबर 1 तास आणि अजून 15-20 मिनटं झाली आहेत. आता पुन्हा यातील सर्व पाणी काढून घेतलं, पाणी निथळून घेतलं आणि आता यात घालूया हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि कोथिंबीर. तर 1 वाटी डाळीसाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, 8 ते 9 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे. तर हे मसालेसुद्धा आपण डाळीसोबत दळणारच आहोत, म्हणून आधी आपण हे मसाले आणि डाळ पहिल्या बॅचमध्ये दळून घेऊयात आणि नंतरच्या बॅचमध्ये डाळ दळूयात. जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही सर्व प्रमाण कमी असेल तर एकचदा हे फिरवून घेऊ शकता मिक्सरला. मी इथं 2 बॅचमध्ये दळते आहे. मिरची, जिरे, लसूण, कोथिंबीर घालून घेतली डाळीसोबत आणि अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. तर आधी मी असं हे कोरडं फिरवून घेतलं आणि मिरची बारीक झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून अजून अशी हे वाटून घेतलं. आता दुसऱ्या बॅचमध्येही फक्त डाळच होती, म्हणून तीही जमेल तेवढी, शक्य होईल तेवढं बारीक असं हे वाटून घ्यायचं. आता नंतरची डाळ दळलेली आणि सुरुवातीचं मिरची मसाल्यासोबत दळून घेतलेली डाळ यात मिक्स करून घेतली. चवीनुसार मीठ घालायची. 1 पाव चमचा एवढी हळद घालून चांगलं हे एकजीव करून घ्यायचं. डाळ भिजली असते म्हणून हे चांगलंच बारीक होऊन जाते आणि वेळही जास्त लागत नाही, म्हणून डाळ जर 1 ते 1.5 तास भिजली तर अजूनच मस्त असं दळलं जातं. नसेल वेळ तर अर्धा तास भिजली तरीही चालेल. आता यात मी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं. ज्या भांड्यात आपण ही डाळ वाटून घेतली होती त्यातच असं थोडंसं पाणी घातलं, यात मिक्स केलं आणि हे पहा, या पद्धतीने हे पीठ ठेवायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि थोडं जरी पीठ पातळ झालं तरीसुद्धा हे अजून मस्त पातळसर आणि बारीक अशी ही धिरडी होतात. आणि समजा जास्तच तुमच्याकडून पातळ झालं तर तुम्ही थोडासा यात रवा ॲड करू शकता. रवा घातल्यावर 20 मिनटं भिजू द्यायचा आणि मस्त अशी मग मिक्स करून धिरडी बनवायची. आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला. यात थोडंसं तेल घातलं, त्यानंतर थोडंसं पाणी घालून अशा कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचा आणि मग नंतर पळीने किंवा कपने सुद्धा तुम्ही अशी धिरडी सोडून घेऊ शकता. तर हे पळीने अशी धिरडी सोडल्यानंतर मी पळीनंच हे गोलसर असं फिरवून घेत आहे. धिरडीचा आकार तुम्हाला जेवढा लहान मोठा हवा आहे तेवढं यात हे पीठ घालून गोलसर अशी धिरडी फिरवून घ्यायची. हे पहा, या पद्धतीने. सुरुवातीला गॅस मात्र मोठ्या आचेवर करायचा. तवा चांगला गरम होऊ द्यायचा. गरम झाल्यानंतरच त्यावर तेल आणि पाणी टाकून पुसून घ्यायचं आणि मग नंतर मध्यम आचेवर करून मग धिरडी सोडायची आणि मंद ते मध्यम आचेवरच धिरडी भाजून घ्यायची. कढाने थोडंसं तेल सोडूयात आणि वरती असे थोडेसे बबल आले की मग नंतर धिरडी उलटून घेऊयात. तर हे पहा, अलगद अशी धिरडी निघतीये. पहिलीच धिरडी आहे तरीसुद्धा तव्याला अजिबात चिकटलेली नाही. तर हे पहा, रंगही काय सुरेख आला आहे आणि मस्त अशी धिरडी भाजली गेली आहे. पुन्हा दुसऱ्याही बाजूने थोडंसं साईडने कढाने तेल सोडून घेऊयात. नसेल आवडत तर नाही तेल सोडलं तरीही चालेल, तरीही धिरडी निघूनच जातात. आणि वरून जाळीही पाहू शकता, मस्त अशी आली आहे. पण तेल सोडल्यावर अजूनच छान लागतात आणि लुसलुशीत अशी होतात. नाही तेल सोडलं तरीही लुसलुशीतच होतात धिरडी. तर दोघंही बाजूने मस्त अशी धिरडी भाजून गेली आहे. आता काढून घेऊयात. तर हे पहा, रंगही काय सुरेख आला आहे या बाजूने आणि दुसऱ्याही बाजूने दाखवते. तर हे पहा, दुसऱ्याही बाजूने मस्त रंग आला आहे आणि छान अशी धिरडी भाजून गेली आहे. आता याच पद्धतीने दुसरीही धिरडी दाखवते. दुसरी धिरडी सोडताना गॅसवर पुन्हा तेल पाणी लावायची गरज नाही. त्याच गरम तव्यावर धिरडी सोडून घ्यायची. तर मी इथे
पळीवर पीठ सोडून घेतलं आणि हे पहा अशी गोलसर धिरडी फिरवून घ्यायची. पण तवा मात्र गरम पाहिजे. तवा जर गरम नसेल तर पुन्हा मोठ्या आचेवर करून थोडासा तवा गरम करायचा. मध्यम आचेवर आला की मग नंतर धिरडी सोडून घ्यायची. म्हणजे धिरडीही मस्त निघतात, अजिबात तव्याला चिकटत नाही. कारण आपण दुसरी धिरडी भाजताना गॅस थोडासा मंद आचेवर केलेला असतो, म्हणून आता नंतरची धिरडी सोडायची आहे म्हणून गॅस थोडासा मोठा किंवा मध्यम आचेवर करायचा आणि तवा गरम झाल्यानंतर मग धिरडी सोडायची. तर आपण अजिबात पुन्हा यावर तेल पाणी लावून पुसून घेतलं नाही, तर त्याच तव्यावर धिरडी सोडली तर दुसरीही धिरडी पाहू शकता. मस्त दुसरीही बाजू जाळीदार आणि रंगही सुरेख असा आला आहे. आता ही धिरडीसुद्धा आपण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता की ती पातळसर आणि लुसलुशीत धिरडी झाली आहे. तर याच पद्धतीने आपण पळीभर असं पीठ सोडून लहान मोठ्या आकाराचे आवडेल तसे धिरडी काढून घेऊयात. जास्त जर मोठी पळी असेल तर जास्त पीठ सोडायचं आणि गोलसर अशी मोठी धिरडी बनवू शकता. पण खानदेशात धिरडीचं प्रमाण एवढंच असतं आणि एवढीच अशी धिरडी बनवून घेतात. दोघं बाजूने तेल सोडून सर्व्हिस धिरडी मस्त अशी भाजून घेतली. तुम्ही पाहू शकता अजिबात तव्याला चिकटत नाही किंवा पटपट अशी ही धिरडी होतीये. आणि या पद्धतीने आपण सर्व धिरडी इथे बनवून घेऊयात. खायलाही फार मस्त लागतात. ही धिरडी खानदेशात खिरीसोबत खातात किंवा तुम्हाला टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. फार छान लागतात. एरवी बनवायचं असेल तर तुम्ही लसूण घालू शकता किंवा पितृपक्षासाठी बनवत असाल, लसूण नाही घातला तरीही फार छान लागतात. थोडंसं आल्याचा तुकडा घालून, कोथिंबीर घालून, हिरवी मिरची, जिरे घालून हे वाटून घ्यायचं. फार स्वाद असे हे धिरडी लागतात. एकदा या पद्धतीने करून पहा. तर तुम्ही पाहू शकता किती लुसलुशीत आणि पातळसर अशी धिरडी झाली आहे. दुसरीही धिरडी दाखवते तर हे पहा. अजिबात डाग पडला नाही धिरडीला आणि मऊ लुसलुशीत धिरडी झाली आहे. आता एक धिरडी तुम्हाला इथे मी तोडून दाखवते. तर हे पहा, खूप पातळसर आणि अलगद अशी मऊ लुसलुशीत धिरडी झाली आहे. टोमॅटो सॉससोबतही छान लागतात आणि खानदेशात खिरीसोबत खातात. खानदेशच्या पितृपक्षाची धिरडी किंवा एडणी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन खानदेशी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.